तुम्हाला एका अशा इस्पितळात डॉक्टर म्हणून बोलावलं जातं जिथे काही मनोरुग्ण आहेत जे गुन्हेगार आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला बोलावलं जातं आणि जे असेल की कदाचित तुम्ही त्यांच्या समोर गेलात तर एकतर ते तुम्हाला जखमी करतील किंवा तुमचा खूनही करतील। अशा सगळ्या रुग्णांना जर बरं करायला तुम्हाला बोलवलं तर अशा इस्पितळात तुम्ही जाल का? नाही ना। किंवा कदाचित तुम्ही म्हणाले की असं काही जगात घडत नाही, त्यामुळे अशा ठिकाणी कोण स्वतःच्या मृत्यूला आव्हान करायला जाईल? बरोबर। पण मी तुम्हाला जे सांगतोय ही एक सत्य घटना आहे। डॉक्टर ह्युलेन यांच्या बाबतीत ही घटना घडली आणि हेच ते हवाई मधलं हॉस्पिटल जिथून होपोनोपोनो नावाची ही टेक्निक जगभर प्रसिद्ध झाली। डॉक्टर ह्युलेन यांना अशाच काही रुग्णांवरती उपचार करण्यासाठी अपॉइंट केलं गेलं होतं। त्यांना पडलेला पहिला प्रश्न हाच होता की माझं कुठल्या जन्माचं पातक आहे किंवा कुठल्या जन्माचं कर्म आहे की मला या रोगांसमोर त्यांच्यावरती उपचार करावे लागतात। आणि तिथेच त्यांना होपोनोपोनो म्हणजे एखाद्या गोष्टीला रिपेअर करणं या हवाईयन टेक्निक बद्दल कळलं। तर त्याच टेक्निक बद्दल आपण आज बोलणार आहोत। जसं मी मागे एक छोटासा व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद दिला, बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या, काहींनी मला पर्सनल DM केले की नेमकं यात काय करायचं, यावर तुम्ही आणखी मोठा व्हिडिओ बनवाल का, याबद्दल आणखी थोडी माहिती मिळू शकेल का? तर येस, त्याच हेतूने हा पूर्ण व्हिडिओ। होपोनोपोनो म्हणजे साध्या शब्दात एखाद्या गोष्टीला रिपेअर करणं। तर मग आपण आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट ज्याने आपण त्रासलेलो आहोत किंवा आपली निगेटिव्हिटी असेल, जसं मी ते सेल्फ क्लिन्झिंग रिच्युअल म्हणून दिलं होतं, तर या सगळ्या गोष्टींना रिपेअर करण्याची सगळ्यात साधी सोपी पद्धत